महेश सोडणेच्या पांडववाडा युवक संघान गोंय राज्य पुरस्कार फावो जाल्ल्या नाट्यभूषण रामदास परबाचो रंगभूमी योगदान पुरस्कार भेटोवन भोवमान केलो। महेशचो आमदार प्रेमेंद्र शेटीन त्याचो भोवमान केलो। त्या उपरांत रामदास परबान दिग्दर्शीत केल्लें करिंती पूर्व ह्या इतिहासीक नाटकाचो प्रयोग सादर जालो। शेनवारात सोडणा पांडववाडा युवक संघान मामा वरेरकाराचे करिंती पूर्व हे बाजीप्रभूच्या पराक्रमाची गाथा सांगपी इतिहासीक नाटक प्रभावी रितीन सादर केलें। नाट्यभूषण रामदास परबान ते दिग्दर्शीत केल्लें। दर वर्सा हो नाटक पंगड एका परस एक दर्जेदार नाटकां हे माचेर खेळयता आनी लोकांक धादोशी करता। अनुच्या नाटकानय रसिकांचेर मोनेळ घातलो। पळयात नाटकांतले कांय वेंचीक खीण। काय सांगावं राजे, अशा भयंकर वाहनात पदरातही राजे बेगुमानपणे दर्यागत गंभीर दिसत आहे। मळेचं धीर करून कोसळले अरिष्टाची आम्ही त्याला सार्वभौम जारी करत होते, पण त्याचं एकच उत्तर, तिथे शिवाजी तिथे सिद्धीचा फौजेचा हल्ला येणारच आणि आम्ही ते पन्नाकडे असू तिथे सिद्धीचा हल्ला होऊ द्या। त्यामुळे विशालगडी जिजा मातोश्री सुखरूप राहतील आणि आम्ही सिद्धी जोहाला पाहून घेऊ। मातोश्रीच्या रक्षणापायी सिद्धी जोहाला बळी लागेल असं असेल तर या बेमजबूत किल्ल्यात गोंधळून बसण्यापेक्षा उभ्या मैदानात झुंज देणं नाही राजी। अरबीचा अरबी दिसाला आणि सिद्धे शिवाय इकडचे रास्ते पण टेढ़े आहेत। आपल्या विजापूरकडचे रास्ते एकदम से इकडे तर नदी पहाड टेकडी नुसती खिचडी म्हणून गेली आहे पा। मला तर कंटाळा आलो आहे। अरे कासम भाई, तुझ्या डोक्यात नदी नाल्याशिवाय दुसरं काही येतच नाही खरे। अरे नदी नाल्याच्या कब्रस्तानातून शिवपाऱ्यांच्या परस्थानाकडे नजर टाक। मी तर ठरवलं आहे की ह्या मुखातील एखादी तरी दक्षिणी होता परत पैदा करणार आपण। अरे अशी कशी ऑर्डर मिळणार बघ, आपल्या पौराला नाटक बघ आता बाई अजून लढाई नाही, लढाई नाही म्हणजे फतेबंदी नाही, बरोबर ना? फतेबंदी नाही म्हणजे लूट नाही। स्वराज्याचं नाव महाराजांनी उच्चारलं तेव्हाच मराठ्याला गाव पालखा झाला। आता जिथं सर्जाचं पाऊल पडेल तिथेच आमचं स्वराज्य, आणि जिथे आमचं स्वराज्य तिथेच आमचं माहेर ठरेल। हे शिवाजी महाराजांच्या मुखातलं भाषण ऐकलं, सावंतवाडीच्या वाडीत ऐकायला मिळायचं नाही म्हटलं। एवढे काही हिरवायला येतो, पण मुत्सद्देनी फार बोलवते। मेरी शिपाई लोकांची बडबड भारी, मुलुकिरीच्या गोष्टी चालल्या आहेत, पण कांदेला बाहेर पाऊल पडेल तर शपथ। मीच कशाला कुठं जायला नको, घरच्या मुलुकिरीचा वाटा मिळतो तरी की आम्हा बायकांना। बरं, पण आता घरी चालायचं हो, पहिली आज उद्या आंबाड्याची भाजी। इच्छाला तिला हा बरोबर कसा कळला? तुम्ही फाजल भाई कुठून आलात ना? माशाल्लाह, क्या आमची काही काळूची आठवण भेटायला आलात ना? हे तुम्ही कसं भाषा एवढा ध्यानात येत नाही, एवढी खडाखड एकदम बातमी देत आहे। आम्ही म्हणतो हा शिवाजी तुम्ही कसा होता, असा कोण सेवाचा होता त्याच्यावर जहाल करून आधीच जमिनीचा रंग देवाला आणि कित्येक दिवस आमच्यावर मोर्चे रंगी 2 वर्षापूर्वी तो दख्खन सोडून दिल्लीला रवाना झाला। तेव्हा आराम
शिवाजीचा समाचार घेऊन म्हणून आम्ही हत्ती बाबा अब्दुल खान पाहिला. त्याची कशी गत झाली आणि रुस्तुम समान आणि संग वाटला आणि आमच्या आशेचा भंग. दिल्लीचा बादशाह घोडे पठार आणि इकडं हा डोंगराचा उंदी आमच्या सत्ता तुरुंग लावून त्याचा कोणता परिणाम प्रत्येक परिणाम अंकुश सीधा जबाब दे. माहित आहे तुझ्या अंगाचे सांड लचके तोडले जाते. बिगर परवाना तुम्ही आमच्या बड्याचशा या शिपाईने नुसत्या मात्र मला इथं आणलं. तू काय म्हणाल? मला सांगता येत नाही. तुम्ही याला ओळखता? हो, हिंद. पण हा शिवाजीचा मराठा आहे. अबे बदमाश, तेरी बात सोडून तू सीधा जवाब देणार की नाही? एकदा जबाब दिला आहे. मी बोललो त्यापेक्षा एक अक्षर सुद्धा मी बोलणार नाही. जाधव, हा लखोटा कुणाचा आहे? काय मजकूर आहे का? याच्यावर कुणाचं नाव नाही. पण यातील मजकूर मात्र विराट नाही. विजापुरातील पुन्हा केरळला शिवाजीचा असा निरोप आहे की गडूचा सिद्धी जोगा सविताची माफी मिळवण्यासाठी जातो. शिवाजीवर चाल करून सविताची हुकूमत मिळवण्याचा त्याग मराठीच्या दौलतीचा शिखर किती उंचावला. दया करा सरदार, दया करा. आणि या गरीब अवलेच्या चुड्यावर आपल्या करण्या संशयीचा असा फटका मारू नका. दयेचं दार कधीतरी खातील उधळ नाही. तुम्हाला ही लेखी सुद्धा असतील. त्यांच्या मनाचा प्रसंग आला तर खूप मुली त्या मधुरची तिच्या पतीला एक वार क्षमा केली आहे. मात्र उद्या सिंहदाराच्या बाबतीत यांनी या पन्हाळ्याच्या पंचक्रोशीत घाटात थांबा नाही. गोवा 365 खातीर महेश गोवेकार आणि सानिका नागवेकर.